जय श्रीराम मित्रांनो, परत एकदा स्वागत करतो तुमचा माझ्या यूट्यूबमध्ये. तर आज रामनवमी आहे, तर तुम्हाला रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आपल्या आरे गावात प्रभू श्रीरामांचं मंदिर आहे, तिथे प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव भरपूर खूप छान प्रकारे साजरा करतात दरवर्षी. चला आपण जाऊया प्रभू श्रीरामांच्या मंदिरात. आणि चला तर मित्रांनो, आपण आलो प्रभू श्रीरामांच्या मंदिरात. त्यांची आता पोथी सुरू आहे, अर्थात त्यांची जन्मकथा. मित्रांनो, व्हिडिओ भरपूर मोठी होईल म्हणून मी जराशीच व्हिडिओ करणार, त्यामुळे सॉरी. तर आता पोथी वाचून झालेली आहे आणि मी पूर्ण व्हिडिओ नाही घेतली, त्यामुळे सॉरी. तर आता पाळणा सुरू झाली आहे, तर तुम्ही पाळणा ऐका. पण मी पाळणा पण पूर्ण नाही घेतला कारण व्हिडिओ भरपूर मोठी होईल, सॉरी. आता आरती सुरू झाली आणि व्हिडिओ भरपूर मोठी होईल म्हणून आरती जराशीच घेणार आहे. हा तर मित्रांनो, आता आपण इकडून जाऊन दर्शन घेऊया. इकडे खूप गर्दी आहे, तुम्हाला मी पूर्ण प्रयत्न करतो प्रभू श्रीरामांचा दर्शन द्यायचा. इकडे भरपूर गर्दी आहे, आपण त्यामधून जाऊन दर्शन घेऊया. तर मित्रांनो, ही प्रभू श्रीरामांची मूर्ती तुम्ही पाहू शकता आणि तशीच समोर ह्या बाजूला प्रभू श्री हनुमंतांची मूर्ती तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, आता गर्दी कमी झाली आहे. तशीच या समोर आपल्या प्रभू श्रीरामांची मूर्ती आहे, ती तुम्ही नीट आता पाहू शकता गर्दी नसल्यामुळे. आणि ह्या बाजूला प्रभू श्री लक्ष्मण आहे, त्या बाजूला माता सीता आहे आणि त्या बाजूला गणपती बाप्पा आहे. आणि मला प्रभू श्रीरामांचं दर्शन आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, कारण तुमच्या एका व्हिडिओच्या लाईकमुळे आणि एका सबस्क्राईबमुळे मला भरपूर मोटिवेशन मिळतो. आणि कमेंट केलं तर भरपूरच, आणि शेअर केलं तर त्याच्यापेक्षा भरपूर मोटिवेशन मिळतो. आणि तुम्ही प्रभू श्रीरामांची ही मूर्ती पाहू शकता. मित्रांनो, इकडे श्री रामनवमी दिवशी देवळात बसते पालखी आमच्या गावातली. तर ह्या इकडे प्रभू श्रीरामांचं मंदिर इकडे पाहू शकता तुम्ही. तर मित्रांनो, प्रभू श्रीरामांच्या रामनवमी दिवशी दुसऱ्या दिवशी प्रभू श्रीरामांचा रथ निघतो आणि तो पहिला श्रीरामांच्या देवाच्या आजूबाजूला 5 वेळा फेऱ्या घालतो आणि मग गावात येतो. आणि गावातून परत असा उलट्या फिरून परत देवळात जातो आणि देवळात परत 5 फेऱ्या घालून देवळात बसतो. तर तुम्ही आता पहा पुढची व्हिडिओ आणि लाईक आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑलवर करा आणि चांगलं कमेंट करा मला. आणि पुढची व्हिडिओ कशी बनवू ती मला कमेंटमध्ये तुम्ही सांगा. पूर्ण रथाची व्हिडिओ नाही घेणार आहे कारण व्हिडिओ भरपूर मोठी होईल, त्यामुळे सॉरी. हाँगकाँगला असतात ते बाहेरचे
मी पूजा करायला आली की मग भेटूया. मुली जबरदस्त काढला सगळे डीम झाले. नारळ ठेवलेला नारळ ठेवलाय तर मग घेतो येतोस ना मग रत्ता खाना जायला नाही तुला बोलवी काय थांबा शिद्धी येते थांबा प्रभू रामचंद्र महाराज की जय. उठून गेलो ना पहिला अंक झाला मी त्या टोप्यावर झोपला असा खान मागे तिकडे खान मागे चपल कर चपल कर चला ना चला चपल कर मित्रांनो रथ आता आमच्या पालखीच्या सानेजवळ आलं आहे तुम्ही पाहू शकता. आणि ही आमची सान इथे आमची पालखी बसते. मला मी पालखी पण दाखवतो. इकडे या पाठच्या बाजूला पालखी आहे ज्या तुम्ही रथ पहा आणि इकडे याबद्दल पालखी आहे पाहू शकता तुम्ही. तर रथ देवळापर्यंत येईपर्यंत थोडा काळोख पडत येतो तुम्ही पाहू शकता. आणि आता रथ आला आहे आपल्या देवळाजवळ पाहू शकता तुम्ही. तर आपण देवळात रथ गेला की तुम्हाला मी दाखवतो. तर मित्रांनो आता रथ देवळाच्या आतमध्ये येतोय आणि देवळाच्या भोवती आता 5 फेऱ्या घालेल आणि देवळात त्याला नेतील आणि फेऱ्या घालून झाल्यावर बसवतील. मित्रांनो एक फेरी प्रभू श्रीरामांचा रथ प्रभू श्री दत्तांच्या देवळात जाऊन एक फेरी मारून येतो आणि बाकीची 4 फेऱ्या प्रभू श्रीरामांच्या देवळाच्या भोवती मारतो.
दिसतंय दिसतंय. थांबा येऊ. तर मित्रांनो प्रभू श्रीरामांचा रथ आता देवाच्या आतमध्ये आले जे 5 फेरे झालेत आणि आता तो देवाच्या आतमध्ये जाऊन बसेल आणि आता तुम्ही पहा पुढची व्हिडिओ. आपली प्रभू श्रीरामांच्या रामनवमीची व्हिडिओ आवडली असेल तर एक लाईक करा आणि आपल्या कोकणी मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल ओव्हर सेट करा आणि पुढची व्हिडिओ मी कसे टाकू ते मला कमेंट करा. तशी तुम्ही कमेंट टाकाल त्या रिलेटेड मी व्हिडिओ टाकेन तुम्हाला. आणि तर चला बाय बाय.